गण्या घंटा झाला सर नुसते बसले काय बोलणं तर काय नाही तर फक्त ढक तोंड करून काय झालं नेमकं बंट्या मी काय त्याच्या शेजारी राहतो का त्याच्या घरात राहतो मी मला माहीत असेल अरे आपण ये जरा असं बोललं की सर तिकडून ओरडतात आज काहीच नाही सरला गम झाला कशाच तरी विचारू का तू विचारत विचार तूच विचार सर ओ सर सर ए मुकाटानं अभ्यास करत बसा विनाकारण डोकं खाऊ नका. सर आहे का सर वानेर तोंड्या आहे का सर म्हणजे मला डोकं नाही असं म्हणायचं तुला माकड तोंड्या. नाही हो सर मला तसं नाही म्हणायचं मला म्हणायचं आहे का सर म्हणजे डोकं काय खायची वस्तू आहे का सर असं मला म्हणायचं होतं. मुकाटानं अभ्यास करत बसा दिमाग खराब करू नका. बंट्या सरला काहीतरी झालं आज सरला गम झाला कशात तरी का मॅडम सोबत भांडण झालं सर एक विचारू का सर तू नको विचारू थांब मी तुला विचारतो 70 गुणिले 72 सांग बरं किती होतात ते सांग 70 गुणिले 72. सर राहू द्या मी पुस्तक वाचत बसतो सर राहू द्या. वानेर तोंडे कुठलं पचा थोबाड चालू नका म्हणून तुम्ही शांत बसा म्हणालो ना तुमचं तुम्ही पुस्तक वाचत बसा. आज काहीतरी झालं गड्या बंट्या काय झालं माहित नाही पण काहीतरी झालं थांबता मीच सरला हे करतो. सर ओ सर गण्या तुला मी असं उलटं टाकून मिरचीचं धुपट देई बरं का खालून दिमाग खराब तुला सांगितलं दिमाग खराब करू नको पहिला दिमाग खराब आहे. तुमचा दिमाग हे रिकवा चांगला असते हो. काय म्हणला झिंगुड्या काय नाही सर काय नाही म्हणलं. अहो सर काय झालं ते तर कळू द्या ना तुम्ही नाराज काहून काही दुखायलं का काय कोणासोबत भांडण झालं का झालं काय नेमकं. तुम्हीच तर म्हणता शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं मैत्रीचं नातं असलं पाहिजे गुरुचं नातं असलं पाहिजे गुरु शिष्याचं नातं असलं पाहिजे त्याच्यानंतर आईसारखं नातं असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकाला सांगितली पाहिजे प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे मग तुम्ही काहून आमच्यापासून लपून ठेवता सर. हे पहा मी म्हणतो पण आज दिमाग लय खराब आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे लय नुकसान झालं आज. कसं काय सर काय गाडी ठोस दिली काय तुम्ही कोणाच्या का कोणा तुमच्या गाडी ठोस दिली कसं काय नुकसान कसं काय झालं. अरे बाबा तुला आता काय तू आता टकूर खास झाला ऐक मला एका जणाला 15,000 पाठवायचे होते ऑनलाईन तर मी काय केलं ते गडबडीत शेवटचा एक आकडा चुकला आणि ते दुसऱ्यालाच गेलं ते 15,000. सर त्याचं नाव सांगा त्याच्या गचाडाला धरून तुमचे 15,000 वसूल करून आणतो सर तुम्ही फक्त नाव सांगा सर कुठं राहते ते सांगा सर त्याचं नाव सांगा नाही तर फोन लावा सर. वानेर तोंड्या ते काय महा शेजारी राहते का ते नाव सांगायचं तुले माकड तोंड्या एक आकडा चुकला शेवटचा ते कोण होतं मलाही माहीत नाही. आता सकाळपासून फोन लावायला फोनही उचलं ना 100 फोन लावले फोनच उचलं ना ते गेले 15,000 माझ्या पाण्यात. बरं झालं गेले का एखाद्या विद्यार्थ्याचे रुपये फे कमी घेत ना तुम्ही नाही चांगलं झालं ते. काय म्हणला नाही मी म्हणलं सर वाईट झालं नाही तुमचे 15,000 जायला नव्हते पाहिजे सर लय कष्टाचे पैसे सर तुमचे तुम्ही खूप शिकवता सर लेकरायले तुमचे नव्हते जायला पाहिजे सर असं म्हणू लागलो मी. त्याचं नाव आलं असेल ना तर ते समजा तुमचा फोन उचल ना म्हणजे ते कुठं राहते ते काय राहते काहीच मिळेल नाही समजा सर त्याला फोन करा पुन्हा एकदा. अरे बाबा 50 खेप फोन केला त्याले पण ते फोनच उचलच ना ते फोन करू परेशान हो मी. सर ते कशाला मराय फोन उचलेल सर आता त्याला न काही करता न हातपाय मळवता न शिकवता न काम करता न कष्ट करता काहीच न करता त्याला 15,000 आले सर. ते तर आता लय खुश झाला असेल बायको घेऊन शॉपिंगला गेला असेल ते आता ते. सर माझ्याजवळ एक आयडिया आहे सर तर 1 मिनिटात तुमचे पैसे वापस पाठवा. बाबा
मी मास्तर असून माझ्या सगळ्या डोकं चाललं ना, माझ्या सगळ्या आयडिया फेल गेल्या. आणि तुझी आयडिया कुठे घेऊन बसला तू? अहो सर, वेळ पडलं तर गध्याला बाप म्हणा लागत असते. हो, ते खरंय म्हणा. झिंकुट्या म्हणजे तू मला गध म्हणाला का? हा, वानेर तोंड्या. सर काय तुम्ही बी ते खरंय म्हणा लागले? त्याच्या बोला हो मिसावा लागले तुम्ही पण. हा, 4 केस नाही त्याच्या टकुऱ्यावर. झिंकुटीसारखं दिसते ते, मला शहाणपणा शिकवायला लागला तू झिंकुट्या. गध्याला बाप समजा लागते. चांगली आयडिया द्यायला मी. घ्यायचं असेल तर घ्या सर, नाही घेऊ नका, मला काय घेते नाही. 15,000 गेले तुमचे, गेले, मला काय गेलं? बरं बरं, सांग बाबा, सांग काय आयडिया आहे? सर, त्या माणसाचा नंबर तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? तुम्ही काय करा, त्या माणसाला एक मेसेज पाठवा. अरे बाबा, सगळं करून बसलो. व्हॉट्सअप मेसेज करून बसलो, टेक्स्ट मेसेज करून बसलो, फोन करून बसलो, सगळं केलं. हां, पण ती काय फोन उचललं ना, मेसेज आहे त्याचा रिप्लाय करणं, काहीच करणं ते. अहो सर, तसा मेसेज नका पाठवू. मी सांगतो तसा मेसेज पाठवा. तुम्ही त्याला कसा मेसेज पाठवा, त्याला असं पाठवा म्हणा, नमस्कार, मी आपल्याला 15,000 रुपये पाठवलेले आहेत. आमची एक गुंडांची टोळी आहे, त्या टोळीचा मी म्होरक्या आहे आणि हे 15,000 तुम्हाला तुम्ही सदस्य झाले म्हणून पाठवलेले आहेत. आजपासून तुम्ही आमच्या गुंड टोळीचे सदस्य झालेले आहात. आता कुठेही काही करायचं असेल तर मी तुम्हाला लगेच फोन करतो. हां, फक्त पोलिसापासून थोडं सावध राहायचं, पोलिसापासून थोडं वाचून राहायचं. पोलिसाला या कानाची खबर त्या कानाला होऊ द्यायची नाही. आलं का लक्षात? आणि थोडं उद्या सकाळी तुम्हाला मी आपल्या गुंडांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेणार आहे. अरे बाबा, मी सरकारचा नोकर आहे. असे काही भांड्या पंचायतीचे उद्या आपल्याच काय अंगलट आलं तर उद्या वांदी होतील ना. हो सर, तुम्ही काय खरंच गुंड आहात का? तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी आपण ती आयडिया करायलो, संपला विषय. पैसे परत आले की झालं, त्याचं बोलायचं नाही, काहीच नाही. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही काय गुंड थोडे आहात. पण ते सरळ चांगल्या यानं ऐकायला का ते, तुमचं फोन उचलायला का ते नाही, तुमचं मेसेज पाहायला का ते नाही. मग काहीतरी त्याला मार्ग थोडा वेगळा आपल्याला हे करायला लागेल का नाही? बा पट्टे का नाही ते. हां, नाही, त्या आयडियात म्हणजे थोडीशी ती आयडिया चांगली आहे का ना, आपण करून पाहू, आहे का नाही? हां, त्याला आता काय करा, त्याला आता हां असं ते त्याला पाठवला मॅसेज आता. पण गण्या, तुला वाटते का त्याचा रिप्लाय येईल म्हणून? असं वाटते का? अहो सर, ते जर साधा भोळा एखादा चांगला माणूस असेल, चांगला म्हणजे त्याने तुमचे पैसे 15,000 वापस करायचे नाही म्हणजे तुमचा फोन उचलला नाही. पण किती कसाही जरी माणूस असला, गुंडांची टोळी म्हणलं की त्याचे हातपाय हलणार. हां, ते तुम्हाला मेसेज नाही, तुम्हाला फोनच करते का नाही पहा. आला वाटते रे फोन. उचला सर, उचला. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, डाकू जगिरा बोलतो, गुंडाच्या टोळीचा मुखिया. कोण आहे? गुंडे साहेब, तुम्ही मला आता फोन केला होता. हो, मीच फोन केला होता. मी तुमच्या अकाउंटला 15,000 रुपये पाठवलेले आहेत आणि तुम्ही आमच्या टोळीचे आता सदस्य झालेले आहेत. उद्या जर कुठं काही करायचं काम पडलं तर तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता. हां, आता तुम्ही रजिस्टर सदस्य आमच्या टोळीचे झालेले आहेत. हां, फक्त पोलिसापासून थोडं सावधान राहायचं, कारण पोलिसाची आपल्या टोळीवर खास विशेष करून नजर आहे. पोलिसाच्या हाती सापडायचं नाही, नाहीतर पोलीस सुंदरीचे फटके देऊ शकतात. आलं का लक्षात? हां. अहो साहेब, गुंडे साहेब, मी एक साधारण माणूस आहे साहेब. मी नाही, मला गुंड्याच्या टोळीत नाही सहभागी व्हायचं साहेब. मी एक सर्वसामान्य माणूस आहे साहेब. नाही साहेब, मला व्हायचं नाही साहेब सदस्य तुमचा. आता त्याला काही इलाज नाही. आता 15,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत. हां, त्याला आपल्याला एक करता येईल. तुम्हाला जर तुमची सदस्यता आपल्या गुंडाच्या टोळीत तुम्हाला सदस्य व्हायचे नसेल तर आम्ही जी तुम्हाला 15,000 रुपयाची रक्कम पाठवलेली आहे ती ताबडतोब या नंबरवर तुम्ही पाठवा. मग आम्ही तुमचं सदस्यत्व रद्द करू शकतो. हो साहेब, मला तुमची नाही सदस्यता नाही पाहिजे. मी 2 मिनिटात तुमचे पैसे पाठवतो. हां, पहा साहेब, आले असते साहेब, पहा. हो, मला मेसेज आलेला आहे. धन्यवाद. तुम्ही आता आमच्या टोळीचे सदस्य नाही. ठेवा फोन. अरे वा 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 गणेशराव, तुमची आयडिया तर चांगली भारी हो.
एका मिनिटात त्यानं 15,000 आपले वापस पाठवले. वा 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 वा. आता तुला काहीतरी बक्षीस द्यावं वाटायला मला. गण्या गुरुजी बक्षीस द्यायले 4-5 हजार रुपयाचं बक्षीस घे म्हणजे हा त्यामुळे गुरुजीला वाटलं बा आपले 15,000 वापस आले. बोल गणा बोल, तुला काय बक्षीस पाहिजे? जाऊ दे, तिच्यापेक्षा एक काम करतो मी, तुला माझ्या मनानं बक्षीस देतो. सर काय गरज आहे सर, राहू द्या ना सर, बक्षिसाची काय गरज, मी तुमचा विद्यार्थी आहे सर, माझं कर्तव्य आहे सर हे. नाही नाही तसं नाही, तू माझे 15,000 वाचवले म्हणजे काहीतरी भारीचं गिफ्ट तुला मला द्यावंच लागल. भारीचं ऐक, तुला भारीचं गिफ्ट देतो मी उद्या, बरं का? मी सोचून ठेवलं मनात. हां, तर तुला पुढील भविष्यासाठी ते म्हणजे वर्षानुवर्ष कामी येईल. तुला मी असा 5 रुपयाचा पेन तुला उद्या देतो. हां, मायला ना काय आयडिया सांगितली.